गणरायाच्या आगमनाचं सर्वांना वेध लागलेत. 27 ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात घरोघरी आणि मंडळांमध्ये गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. त्यामुळे गणेश भक्तांसह प्रशासनानं सुद्धा आता कंबर कसून कामाला सुरुवात केली आहे. गणेशोत्सव काळात लोक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून ठाणे आयुक्तालय हद्दीत गणेशोत्सव काळातील काही दिवशी जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. गणपती विसर्जनाच्या काळात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांचा अलोट सागर बाहेर पडतो. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. 27 तारखेला गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर 1.5 दिवसाच्या, 5 दिवसाच्या, 7 दिवसांच्या आणि 10 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होतं. या सर्व गोष्टींचा विचार करून 28 आणि 31 ऑगस्ट 2 आणि 5 आणि 6 सप्टेंबर या दिवशी ठाणे आयुक्तालय हद्दीत जड वाहनांना 100% प्रवेशबंदी करण्यात आली. ठाणे आयुक्तालय हद्दीत प्रामुख्यानं घोडबंदर रोड, नाशिक मुंबई, पनवेल मुंब्रा नाशिक, कल्याण भिवंडी या मार्गांवर जड वाहनांना प्रवेशबंदी असेल.